नमस्कार. आज आपण बनवत आहे राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू. साहित्य सांगते मी. बघा, बदाम, बेदाणे, विलायची पूड, काजू, खोबऱ्याचं कीस आणि गूळ आणि राजगिऱ्याचं पीठ. दोन चमचे आपण तूप टाकतोय. त्याला आपण चांगलं तापून घेतोय. त्याच्यानंतर आपण पीठ टाकतोय. जे पीठ राजगिरा भाजून आणि दळून आणलेलं आहे ते पीठ. आता आपण पीठ टाकतोय त्याच्यात. आता आपण याला लाल भाजून घेतोय. एकदम व्यवस्थित भाजून घेतलं. हे बघा, आपण व्यवस्थित भाजलं. आता हे काढून घेऊ आपण. आपण परत एक चमचा तूप टाकतो इकडे. आपण बदाम हे भाजून घेतोय, काजू, बेदाणे आणि खोबरं आपण हे सगळे आपण एकत्रच भाजणार. व्यवस्थित लाल भाजून घेतला. आता आपण हे काढून घेऊया. आपण सर्व आपण याच्यातच काढून घेणार आहोत. आता आपण गूळ टाकणार आहोत. त्याच्यात थोडस पाक करायसाठी आपण पाणी टाकतोय. 4 वाट्या राजगिऱ्याचं पीठ आहे आणि 2 वाट्या गुळ. जसं तुम्हाला वाटण गोड तसं तुम्ही गुळ वाढवू शकता. आपण आता गुळाचा पाक करून घेतोय. आपण त्याच्यावरून थोडंसं तूप टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया. त्याच्यानंतर आपण हे सगळं साहित्य पाकमध्ये टाकून घेऊ. एकजीव करून घेऊ. आपण हे सर्व कढईतून काढून घेतलं. आता आपण थोडी विलायची पूड टाकूया त्याच्यावरती. सर्व आपण व्यवस्थित गोळा करून घेऊया आणि हे थंड झाल्यावरच लाडू बांधायचे आपल्याला. आता हे थंड झालं. आता आपण व्यवस्थित लाडू बांधून घेऊया. जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही. आपण असं व्यवस्थित लाडू बांधून घेऊया. छान असं गोल. आपण राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले लाडू छान तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा.